सच्चिदानंद स्वरूप आहे. का नाही? माझं विवरण करावं लागेल ना. सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती, त्याच्याकरता स्वतःचा विचार आपल्याला म्हणायला लागेल. आता कोणता विचार चालू आहे, काल आपण पाहिलं की पुन्हा आणखी घेऊ घे. दोनदा घेतलं तर काही वाईट नाही, दोनदा जीवायचे नसते, एकचदा जीवायचे. आणि दोनदा माळ जपली तर काही गुन्हा होत नाही. तसं दोनदा घ्यायला काय व्हायचं आहे, आत्माची द्रोह कसा आहे याचं उत्तर चाललेलं आहे. चिद्रोह म्हणजे प्रकाश, म्हणजे ज्ञान. आत्मा कसा आहे, सद्रूप पुढे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. आत्मा ज्ञान स्वरूप मानला नाही तरी व्यवहार होतो कसा, असा प्रश्न. साखर जर गोड मानली नाही तरी पदार्थ गोड झाले कसे. मग गोडी जी आहे ती कोणाची आहे, साखरेची आहे. ज्या अर्थी सगळा व्यवहार होतो त्या अर्थी कोणीतरी चित स्वरूप सतत्व असलं पाहिजे, त्यालाच आत्मा असं म्हणतात. आत्मा जर चित्ररूप मानला नाही, ज्याचं प्रकाशन इंद्रिय वगैरे करतात असं जर मानलं तर इंद्रिय वगैरे अंतःकरण हे परिच्छिन्न आहे. जे जे परिच्छिन्न असते तिथे जड असते. जड जडाकडून जडाचा व्यवहार होऊ शकते. खांबाची बोलत असतो वगैरे, एक खांबाला लाथ मारली होती त्याने सोड बोलत. कारण काय काय बोलत नाही, हा काम काय आणि दुसरं काम काय. मग जडाचा जडापासून व्यवहार बघा, चित स्वरूप असावं लागते. ते चेतन शक्ती असं म्हणतात, ते शक्ती असावी लागते. ते कोणत्या एखाद्या कारमध्ये पेट्रोल भरण्याच्या ऐवजी पाणी भरलं, काय भरलं, मोटर चालते का? कारण पाण्याच्या कणामध्ये शक्ती नाही. त्याला ऑक्सिजन हायड्रोजन मिळून पाणी होत असेल. आणि तेलाच्या कणामध्ये काय शक्ती आहे. घर्षणाने शक्ती काय होते, उत्पन्न होते. कशा करता हे सगळं सांगितलं. तेव्हा जडामध्ये आणखी प्रकाशन करण्याची शक्ती नाही. तर ज्ञान कुठे आहे जडामध्ये. जडामध्ये जर ज्ञान असतं तर ऍक्सिडेंट होणाऱ्या कारणी सांगितलं असतं उतरून जायचं काही दिलं. म्हणलं का बरं कुठे उतरणार आहे, अक्कल आहे का जडाला काय. म्हणजे जास्त विचार पंचदशी ग्रंथात आहे का, पहिल्या प्रकरणामध्ये आहे, 8व्या प्रकरणामध्ये आहे. आत्मा हे जड, अंतःकरण इंद्रिय सुद्धा जड. जड जडाचं प्रकाशन करू शकत नाही. दुसरा प्रश्न ज्ञानोदय. मग आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण आहे आणि तो गुण आत्म्याचं काय करतो, प्रकाशन करतो आणि इतराचे प्रकाशन करतो. विचारा असं विचारतं पण त्याचा गुण आहे ज्ञान नावाचा. तो गुण नित्य आहे का, अनित्य आहे. नित्य आहे तर तो आत्म्याचं स्वरूप होईल. सूर्याच्या ठिकाणी प्रकाश नित्य आहे का अनित्य आहे, सांगायचं चुकलं तर चुकलं. नित्य आहे. सूर्याच्या ठिकाणी प्रकाश कसा आहे, प्रकाश टाकून कधी सूर्य येत असतो का. अग्नीच्या ठिकाणी उष्णता नित्य आहे का अनित्य आहे, नित्य आहे. असं नित्य गुण म्हटलं तर दुसऱ्याचं स्वरूप आहे. अनित्य म्हटलं
जे जे नित्य असते ते जड असते. तो ज्ञान गुण जड स्वरूप ठरेल. बरं, तो ज्ञान गुण कोणापासून उत्पन्न होतं? अंतःकरण इंद्रियापासून उत्पन्न होतो असं जर मानलं तर म्हणाला सुषुप्तीमध्ये अंतःकरण नाही, इंद्रिय नाही. म्हणजे अंतर होते की झोपेतून उठलेला माणूस काय म्हणत असतो? झोपेतून ज्ञान झालं का त्याला? मुळे पटत नाही ते आठवत असते का? आणि ज्याची आठवते त्याची काय केली असली पाहिजे. एखादा माणूस म्हणतो मी काही चालतो पाठ नाही केली पण आठवली कशी, कुठेतरी ऐकली असेल ती. मग ज्या अर्थी ज्ञान होते त्या अर्थी कोणीतरी प्रकाशन करणार असणार. सुषुप्तीमध्ये इंद्रिय आहे का? अंतःकरण आहे का? म्हणून सुषुप्तीमध्ये दुःखाची संवेदना आहे. झोपेमध्ये भूक लागत नाही, ताण लागत नाही. भूकंप ताण लागते का? मग जागा झाला की ओरड पडतो, भाकरी झाली का, झाली का? मग झोप अवस्थेचा वर्णन आहे. झोपेमध्ये ज्या अर्थी उठला त्या अर्थी तो सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतं. त्याचं प्रकाशन कोणी केलं? विज्ञान झालं. त्याचा इंद्रिय नाही, अंतःकरण नाही, ज्ञानतर आहे. कोणीतरी प्रकाशन करणारा असला पाहिजे. झोपेमधल्या सुखाचं आहे काही जाणत नव्हतं. या ज्ञानाचं प्रकाशन कोणामुळे झालं? कोणामुळे कळलं तुम्हाला? आत्मा काय केलं पाहिजे? यावरून काय सिद्ध झालं? आत्माच किन स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, सिद्धरूप आहे. त्याच्याकडे 2 वाद सांगितले. एका वच्चेदात, आभासवाद. आभासवादामध्ये काय फरक आहे? त्याच्या वच्चेदात होणार नाही. त्या वच्चेदात काय करतात? आत्म्याच्या सामान्य ज्ञानामध्ये व्यवहार नाही, विशेष अस्तित्व. नुसती वीज प्रकाश देत असते का ताऱ्याच्या द्वारा? नुसती प्रकाश देते कधी? कोणाच्या द्वारा देते? ताराच देते. व्यवहार तसं आत्मज्ञान याचं सहाय्य करणारी जी वृत्ती ती व्यवहाराला कारणीभूत आहे. जे लोक आत्मज्ञान व्यतिरिक्त असलेली वृत्ती सहाय्य आहे असे म्हणणारे त्याला वच्चेबाजी म्हणायचं. आणि आभास असेल तर वृत्ती म्हणली चुकून ती पाहिजे आभासवादी. मला गेला की दुसऱ्या तरंगामध्ये आभासवादी आले. सुरेश्वराचार्य किम स्वरूप आहे? आभासवादी. वाचस्पती मिश्र वच्चेबाजी. यावर सिद्धांत काय निघाला? आत्माच किम स्वरूप आहे? सिद्धरूप आहे. सिद्धी करून जावं. सुंदर आहे. आत्माचे स्वरूप आहे. तसाच आत्माचे स्वरूप आहे. प्रकाशरूप जे ज्ञान त्यास चित म्हणतात. न एक मताप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप म्हणावा तर तो घटाप्रमाणे जड होईल. पुन्हा खालती भक्ती न एक मताप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप म्हणावा तर तो घटाप्रमाणे जड होईल. आत्मा जड असून अंतःकरण किंवा इंद्रिये त्याचे प्रकाशन करीतात असे म्हणावे तर अंतःकरण आणि इंद्रिये परिच्छिन्न आहेत म्हणून कार्य आहे. आत्मा जड आणि अप्रकाश म्हटला तर काय? जड स्वरूप झाला. काय झालं? जडाच्या ठिकाणी कुठं ज्ञान असते का? ज्ञान कोणा? ज्ञानाला अंतःकरण वृत्ती लागत असते. अंतःकरण वृत्ती असेल तर ज्ञान होते. एवढ्या मोठ्या हलशी मुंगी पण तिला सुद्धा ज्ञान असते, क्रिया असते. आणि एवढा मोठा दगड असला त्याला ज्ञानही नाही, त्याला काही नाही. आपल्या अंगठ्यावर जर कोणाचा पाय पडला तर हलका म्हणलं तुला पाय जसं पडला. दगडावर दगड पडला तर खालचा दगड तुला पाय देतात.
वरच्या दगडाला हल्लं पाहिजे. म्हणून जगाला काय नाही, ज्ञान नाही आणि क्रिया नाही. जिथे ज्ञान नाही तिथे काय नाही, क्रिया नाही. ज्ञान असेल तर काय होते, एखाद्याला सांगितलं म्हणलं घट घेऊन ये, एकदम क्रिया झाली की त्याला घट आणण्याचं ज्ञान झालं. अगोदर काय झालं, नंतर काय झालं. आवडते वृत्ती घेतली आधी मनावानी होती, मग तेव्हाच्या देखील करायचे. कोणती क्रिया होण्याकरता अगोदर काय लागते. आपल्याला भूक लागलं तर ज्ञान होते, मग जेवणामध्ये काय होतं. ज्ञानच नसेल तर भूक लागली नाही, जेवायला बसला, संडास मोकळा ठेवायला पुढे वाचा. ज्याचा देशाने किंवा कालाने अंत होतो त्यास परिच्छिन्न म्हणतात. आणि जे कार्य असते ते जड असते. या नियमाने अंतःकरण आणि इंद्रिय ही जड आहे, म्हणून जड त्यांची स्वरूप आहे. परिच्छिन्न असते ते अनित्य असते आणि ते जड स्वरूप असते. जड आणि चेतन पंचदशी शिकले म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये चांगला विचार केलेला आहे, चित्त विचार केलेला आहे. जड कोणाला म्हणायचं, चित्त कोणाला म्हणायचं. एवढा मोठा काम दिसतो, स्वरूप आहे तो. लहानची मुलगी चित्त स्वरूपाचं ज्ञान आहे. दिलं काय व्हायला लागलं म्हणजे जो घोडा तरी तुटून निघते, लवकर काय करत नाही. त्याला काय म्हणायचं, जड कोणाला म्हणायचं आणि चित्त कोणाला. ज्याला ज्ञान आहे त्याला चित्त असं म्हणायचं, ज्याला ज्ञान नाही त्याला काय म्हणायचं, जड म्हणायचं. एखादी मोटार सायकल असते किंवा सायकल असते, गाडी असते, कार असते, हे सगळी जड स्वरूप आहे. ऍक्सिडेंट झाला म्हणजे लोक जडा कारला हलतात, ड्रायव्हर हलतात, कारला हलतात, कारला का हलत नाही, जड आहे. जड स्वरूप आहे. माणसाला का हलतात, त्याला ज्ञान आहे की कोणीकडे वळवावं, कधी वळवावं, ज्ञान कोणाला लागते. जाऊ दे, जड आणि चेतन दोन स्वरूप सांगितलेलं. त्याचा आत्मा किम स्वरूप आहे, चित्त स्वरूप आहे, चाललेलं आहे. कारण आत्मा जड मानला आणि इंद्रिय जड मानले, जड जडाचं प्रकाशन करू शकत नाही. पुढे म्हणून यांच्याकडून कोणाचाच प्रकाश घडणार नाही. याकरिता स्वप्रकाशरूप आत्माच सर्वांचा प्रकाशक आहे असे म्हटले पाहिजे. इंद्रिय सुद्धा प्रकाशन करू शकत नाही, जड स्वरूप म्हणून. म्हणून ज्या अर्थी ज्ञान होते त्या अर्थी आत्मा केम स्वरूप म्हणला पाहिजे. ज्ञान एखादा पदार्थ असतो ना, कुठेतरी एक मनुष्य आपला हॉटेलमध्ये गेला, लॉजमध्ये घेतला, म्हणला का काय पाहिजे, एक प्लेट मिसळ पाहिजे, काय पाहिजे. मिसळ खाते त्याला गोड लागायला लागला, काय लागलं, गोडला आपण तर मिसळ मागितली नाही, गोड लागते कुठून, समजा खारा काही मागितलं नाही, गोड लागते. म्हणला माझं जो गोड जर असेल त्याचं बिल द्यावं लागेल ना. का म्हणायला लागले, म्हणजे गोड लागते बिल द्यावं लागेल. मागितलं काय म्हणते, मिसळ लागते गोड. चौकशीला काय झाली, सुरुवात झाली. म्हणलं का एक मिसळची प्लेट कोणी दिली, मोलकरीने दिली. मोलकरीला विचारलं, त्याला सांगितलं, म्हणलं हे पहा त्याच्यावरती ना लगबग करायला लागला. त्याच्या अगोदर एक मनुष्य श्रीखंड खाऊन दिला, काय खाऊन दिला, आणि त्याची म्हणलं ही उष्टी प्लेट आहे, त्याच्यात अर्धा खाल्लं नाही. तिने मिसळ मागितली. बसेल की मिसळमध्ये गोडी आहे ते कोणाची,
ते श्रीखंडाचे गोडी ते गुळाचे साखरेचे आहे घरी. मग ती गोडी आली कुठून? मग ते मुळामध्ये केंद्रात जर गेली, मग गोडीचं स्थान कोण झालं? त्याच्यामध्ये असलेली साखर झाली ना. तसं ज्ञानाचं स्थान कोण आहे? आत्मा आहे. कारण हे सर्व प्रकाशन होते कोणाच्याच बघा. म्हणून तुम्हाला आत्मा काय केला पाहिजे? नाही तर मग मिरची गोड नाही, काय म्हणते मिठाई गोड नाही, साखरही गोड नाही. गोडी आली, ज्या अर्धी गोडी लागते त्या अर्धी गोडी कोणाची असली पाहिजे. म्हणून आत्मा किंग स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आणि ज्ञान स्वरूप आहे. पुढे आणि जर असे म्हणेल की आत्मा तर जड आहे, परंतु त्याचे ठिकाणी असणारा ज्ञान गुण आत्म्याचा आणि अनात्म्याचा प्रकाश करतो. गुण घेतात. गुण कोणीच्या ठिकाणी असतो ना, गुण म्हणतात ना. मग तो आत्मा किंग स्वरूप आहे, जड स्वरूपच आहे, पण त्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा काय गुण आहे. आणि तो गुण त्याचं काय करतो? प्रकाशन करतो. कोणाचं? आत्म्याचं कोण प्रकाशन करतो? ज्ञान नावाचा गुण करतो. आत्म्याचंही करतो आणि सर्वांचंही प्रकाशन कोण करतो? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारा ज्ञान नावाचा गुण. मग त्याच्यावर पुन्हा विकल्प, तो ज्ञान गुण नित्य आहे का अनित्य आहे? आत्म्याच्या ठिकाणी असलेला ज्ञान गुण जर नित्य आहे असं म्हटलं त्याचं स्वरूप आहे. साखरेच्या ठिकाणी गोडी नित्य आहे का अनित्य आहे? साखरेच्या ठिकाणी गोडी नित्य आहे का अनित्य आहे? नित्य आहे का नाही? मग का म्हटलं साखर फिका झाला? हा म्हटलं ते साखर जे आहे ना, ती साखरच फिकी होती. साखरेच्या ठिकाणी गोडी नावाचा गुण कसा आहे? नित्य आहे. नित्य म्हटलं ते आत्म्याचं स्वरूप होईल, अनित्य म्हटलं तर ते जड स्वरूप आहे. ज्ञान गुणही जड आणि आत्माही जड. जडाचं काय करू शकत नाही? प्रकाशन करू शकत नाही. त्याच्या ठिकाणी सावं लागत असतं. हे जे गुरु असतात ना, एकमेक गुर कधी आपल्यामध्ये संवाद करतात का? मला या गुराने त्या गुराचं काय करायचं? मला मालक मारत असतो असं म्हणतात. पशुची भाषा त्यांना कळते असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे, कळते असं म्हणतात. त्याच्या ओरडण्यात सुद्धा काय असते? भाषा असते, पण ते आपल्याला त्याचं काय नाही. पशुला मात्र त्याचं काय, ते कुठं जर ओरडतं ना, ते काहीतरी भाषा असते त्याच्या. त्या आपल्याला ते जाणण्याचं काय आहे. ज्ञान पण नित्य आहे का अनित्य आहे? नित्य आहे म्हटलं तर आत्म्याचं स्वरूप होईल, अनित्य आहे असं म्हटलं तर जडच ठरेल. पण आत्मा ही जड आणि गुणही जड. जडाचं प्रकाशन करेल. तर त्यास असे विचारावे की तो ज्ञानगुण नित्य आहे की अनित्य आहे? नित्य आहे असे म्हणेल तर ज्ञानगुण आत्मेचे स्वरूप सिद्ध होईल, कारण आत्म्याहून भिन्न ते सर्व अनित्य असते. जर ज्ञान आत्म्याहून भिन्न मानले तर अनित्य होईल. याकरिता ज्ञानगुण नित्य मानून आत्म्याहून भिन्न आहे. बरं का? साखरेवर गोडी भिन्न मान्य आहे का? गोडी ठेवून कुठं साखर येत असते त्याला स्वरूप म्हणतात. जे कधी वेगळं होत नाही त्याला काय म्हणायचं? स्वरूप. वेगळं होते त्याला काय म्हणायचं? त्याला अनित्य म्हणतात. तू काय म्हणायचं? आपली टोपी आहे, डोक्यावरून काय होते ती वेगळी होते की, आपल्यावर डोकंही वेगळं होते का? एखाद्या मेकअप करून आला चेहरा स्नान केलं तर काय होतं? सगळे धुवून जाते. आणि काळा रंग कुठं निघून जातो. तुला किती साबण लावले तरी
नाही एखादी भाषा आहे. संयोग संबंध, समाय संबंध, समाय नित्य संबंध. किती प्रयत्न केला तरी काळेपणा बदल्याने जात. तो कोणत्या संबंधाने? समवाय संबंधाने. जाऊ द्या, न्यायशास्त्र नको इथं, हे डोक्यात बंद. आणि जर तो ज्ञान होऊन अनित्य आहे असे म्हणले तर ते ज्ञान जड होईल, कारण जे अनित्य असते ते जड असते. जे अनित्य असते ते काय असते? तुम्हाला गेला अनित्याचा विचार भगवद्गीतेने सुद्धा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला का हा संसार नित्य नसून काय आहे? कोणत्या श्लोकामध्ये नाही सांगतात? अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्त पचस्मा. 9व्या अध्यायामधला शेवटचा श्लोक ऐकून तेच सांगितलेलं आहे. अनित्यम सुखम लोकम इमं किम पुनर्ब्राह्मण पुण्य किम पुनर्ब्राह्मण पुण्य किम ब्राह्मण पुण्य राजश्रेष्ठ. अनित्यम सुखम लोकम. संसार नित्य आहे का अनित्य आहे? अनित्य आहे. गीतेमध्ये शेवटचा श्लोक कोणत्या अध्याय असते का गीतेला? किम पुनः ब्राह्मण पुण्यात भक्त राजश्रेष्ठ. अनित्यम सुखम लोकम. नियम प्राप्त मग जिथे जिथे अनित्यत्व असते तिथे तिथे सुख नसते. अनुत्यम असुखम. संसार नित्य आहे का अनित्य आहे? त्याचं जास्त वर्णन 15व्या अध्यायात आहे. त्याच्यामध्ये वृक्षाचे रूपकाने वर्णन आहे. ऊर्ध्वमूलमदस्य अधश्चोर्ध्वं प्रसूत. मला अनित्य म्हटल्यानंतर ते जड स्वरूप होते. आत्माही जड, तर गुणही जड. जड जडाचं प्रकाशन करू शकत नाही. म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येत नाही. अनित्य अंगीकार केला तर ते ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी कदाचित असेल व कदाचित नसेल, म्हणून भिन्न मानावे लागेल. परंतु आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा अंगीकार केला तर भिन्न होणार नाही. जर अनित्य म्हटलं तर भिन्न म्हणावं लागेल. आणि जे आत्मभिन्न असते ते सगळं जड असते. वेदांताचा सिद्धांत जे आत्मभिन्न आहे, आत्म्यावर भिन्न असेल ते चिद्रूप नसून ते जड स्वरूप आहे. सगळं नाशिवंत आहे. आत्माच मात्र कसं आहे त्याचा विवेक भगवंतांनी भगवद्गीते 2ऱ्या अध्यायात सांगितलं आहे. आत्म्याजवळ वर्णन मजा आहे ट्रेन तेव्हा कोणाचं वर्णन आहे? आत्मा नित्य आहे का अनित्यम असं म्हटलं. शरीर कसं आहे? नित्य आहे का अनित्य आहे? संस्थितीत आहे. शरीराबरोबर आत्मा मरत नाही. शरीराबरोबर आत्मा मरत असतो. आत्मा जसाच्या तसाच आहे. लोक म्हणतात आत्मा निघून गेला म्हणतात. काय म्हणतात? एकदा मग आणखी हे झालं म्हणजे लोक म्हणतात त्याचा आत्मा काय झाला? आत्मा निघूनही जात नाही, आत्मा येतही नाही. जसाच आहे मग कोण निघून जाते? जीव जाते. सगळा उत्कराम दृष्टीतम वापी म्हणजे प्रताच सुद्धा आत्मा आहे की काय काय? प्रेम जळला तर आत्मा जळत असतो का शरीर जळत असते? आत्मा जसाच आहे. त्या अग्नीतही कोण आहे? आत्मा आहे. कारण सर्व पदार्थामध्ये ज्याची व्याप्ती असते त्याला आत्मा असं म्हणतात. पण सर्व पदार्थामध्ये कोणाची व्यक्ती आहे? आत्म्याची व्यक्ती आहे. म्हणजे दिलं आहे ना भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये विद्या विनय संपन्न ब्राह्मणे विठ्ठल जळी तळी. त्याची व्यक्ती एका ठिकाणी एका सर्व पदार्थात आहे. समोर सर्व भूतेषु द्वेषवस्तेन प्रिय आहे भजन्ति तुमां भक्त्या. जो गुण असतो तो गुणेच्या ठिकाणी कधी असतो कधी नसतो. तसा वस्त्रांचा निरपितपणा कधी राहतो कधी राहत नाही. जो गुण असतो तो आगमपय असतो
आणि ज्ञान नित्य आहे म्हणून आगमापायी नाही. गुण असतो तो कधी असतो आणि कधी कायमचं टिकत असतो का निवडून जात असतो. आपल्या कपड्याला एखादा रंग दिला तर मला पूर्वी होता का बरं तो साबण लावल्यानंतर कपडा जात असतो का त्याच्यावर रंग जात असतो कपडा जातो तो बदलत असतो काय होत असतो मग गुणगुणीच्या ठिकाणी कधी असतो आणि कधी नसतो. ते पण तुम्ही एक खेळ आहे पहिल्या अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये हिरवेपणा असतो काय असतो शिकल्यानंतर लालपणा येतो आंबे वगैरे ते आणि जास्त दिवस ठेवले तर काळीपणा येतो काय काय झालं कबीरा तुमच्या त्याच्या बायकोने देवाला ते खेळ दिले होते ना विद्रू काका. दूर का ते केळं कसे होते त्याची साल्ट कशी झाली होती काळे. ते साल्ट काढून टाकले तर कोणी खात नव्हते शेळी सुद्धा खात नव्हती आणि ते काढतं कोण खातो भगवंत. भगवंत साल्ट म्हणजे दुर्गंधी सुटली होती आणि केळातला घर कोण खाते विद्रू काकाची पत्नी आणि साल्ट कोण खाते भगवंत. तितक्यात कोण येतात विदुर्भा काय राबवतात म्हणते म्हणून आमच्या देवाला घर तू खाते म्हणून घर कोणाला दिलं देवाला तो म्हणला साल्ट मध्ये मजा आहे ती कशात नाही तरी घरात नाही. घरात नाही भक्ती क्षेत्रामध्ये जर का उपाधीला किंमत नाही कशाला किंमत असते भावाला. कोणता गीतेमधला कोणता श्लोक सांगले पत्रं पुष्पं फलं तोयं तदां भक्त मस्कान प्रज्ञा भेटात. जाऊ दे आपलं वेदांत आहे हा भक्तिशास्त्रामध्ये वेदांतातलं आत्मात्म स्वरूप आहे प्रकाश स्वरूप आहे. ज्ञान हेच आत्मेचे स्वरूप आहे. जर ज्ञान अनित्य म्हणावे तर ते अंतःकरणापासून किंवा इंद्रियापासून उत्पन्न होते असे म्हणावे लागेल, पण ते संभवत नाही. हे पहा ते गुरुकडेपासून उत्पन्न होतं मला इंद्रियापासून होतो अंतःकरणापासून होतो असं जर आपण मानलं जर इंद्रियापासून अंतःकरणापासून उत्पन्न होतो असं जर आपण मानलं तर सुषुप्ती अवस्थेमध्ये काय नाही इंद्रिय आहे कधीच अंतःकरण आहे कधीच आणि आपण झोपेतून उठलेला माणूस म्हणतो मी सुखाने काय झालो काही जाणवलं याचं प्रकाशन कोणी केलं कोणाला काय प्रकाशन करणारी जी इंद्रिय नाही दिली अंतःकरण नाही ज्ञान तर झालं आहे त्या अर्थी तिथे ज्ञान स्वरूपात्मा काय केलं पाहिजे एखादा माणूस कारवा म्हणलं तुला चाल कशी आठवली घोकली होती का म्हणलं घोकली नाही बरोबर आणखी तुला आठवली कशी तर म्हणलं एकदा विष्णुबा सोडून घे करून ऐकली काही काही लोकांना असतं जास्त भोकायचं काय नाही एकदा ऐकली की समजून म्हणजे अस्तित्व काय केलं ज्या अर्थी झोपेतून उठलेला माणूस म्हणतो मी काही जाणार आणखी काय म्हणतो मी सुखाने का जाळवतो झोपलो होतो ज्या अर्थी असं म्हणतो त्या अर्थी त्याचं ज्ञान कोणामुळे झालं आत्मा काय केला पाहिजे मारलाच पाहिजे ज्या अर्थी भूक लागली असं म्हणतो त्या अर्थी तो जागा झाला असला झोपेमध्ये कुठे ताण लागत असते का भूक लागत असते का मग तुझे प्राण नाही का जाऊ दे प्रत्येक अवस्थेचा विचार तू जागृती स्वप्न सुशुक्ती सूर्य उन्मनी कारण सुषुप्तीत इंद्रियाधिक नसता सुखाचे ज्ञान होते. हे कसे होईल? सुषुप्तीत सुखाचे ज्ञान नसेल तर जागृतीत सुखाने निजलो होतो ही सुषुप्तीच्या सुखाची स्मृती तरी कशी होईल? पूर्वी ज्या
सुखाची जागा झालेला मनुष्य म्हणतो मी सुखाने काय झालो होतो. अजून तर काय याचं मनुष्य पालन आणि दुःखाने झोपलो होतो. किती दुःख असलं जोपर्यंत ओरडतो तोपर्यंत कोणती अवस्था जागृती. जागृती आणि ओरडणं बंद पडलं कोणती अवस्था सुषुप्ती. सुषुप्तीमध्ये सर्व व्यवहार कसे असतात बंद. कारण ते व्यवहार करणारी इंद्रियाला एक प्रवृत्ती असतात. त्याच्यामुळे कोणताच व्यवहार फक्त प्राणाचा व्यवहार करत असतो कोणत्या भाषेत. एखादा माणूस आणखी झोपेतून उठवायला गेलं तर उठत नाही बा. झोपेतूनच संबंधात असतो काय झालं बाबा ते म्हणजे उठवण्याच्या लायकीचेच राहते. कुठं मसनात नेण्याच्या लायकीचे. झोपेला सुद्धा काय जातो प्राण जातो. विचित्र प्रकार हे डायबिटीज झाल्याला जास्त डायबिटीज जर वाढलं तर तुम्हाला झोपलं तर सकाळची उठ जाऊ दे. हा जो सगळा व्यवहार होतो ज्याला समजते त्याला आत्मा असं समजते. म्हणून मी सुखाने झोपलो होतो काही जाणत नव्हतं. हा जो व्यवहारच असतो इंद्रिय नाही काहीच नाही. आणि ज्या अर्थी व्यवहार होतो त्या अर्थी काय मानलं पाहिजे. एखादी अंधारी रात्र असते त्याच्यात काजवा नावाचा किडा असतो कोणता काजवा. चमकतो बघा. मग तो प्रकाश कोणाचा मानला पाहिजे. दिवा आहे का तिथे ज्या अर्थी तो चमकतो त्या अर्थी तो प्रकाश कोणाचा आहे तो म्हणतो काजव्याच्या ठिकाणी तो प्रकाश काय केला पाहिजे. त्याप्रमाणे ज्ञान आहे आत्म्याचं काय स्वरूप. म्हणून आत्मा किम स्वरूप आहे ज्ञान स्वरूप. सद्रूप आहे पुढे चिद्रूप. पुढे मग आनंद स्वरूप क्रमाने झाले. पूर्वी ज्याचे ज्ञान असते त्याची स्मृती होते ज्याचे ज्ञान नसते त्याची होत नाही. आणि सुषुप्तीच्या सुखाची स्मृती जागृतीत तर होते. म्हणून सुषुप्तीत सुखाचे ज्ञान अवश्य मानले पाहिजे. म्हणून सुषुप्तीमध्ये ज्ञान काय केलं पाहिजे. कारण सुषुप्तीमध्ये जर अभाव असता तर तुम्हाला ज्ञान झालं नसतं. ज्या अर्थी आहे का नाही कल्पना करा तुमच्या याच्यामध्ये पदार्थ सुद्धा शेतकरी आणखी काही पेरत असतो का नाही. मग त्या ऊसामध्ये काय असते गोडी असते. इतर ह्याच्यामध्ये गोडी असते का. मग ती गोडी कोणाचं स्वरूप मानलं पाहिजे. ऊसाचं स्वरूप काय केलं पाहिजे. कारण ऊसाचा जर गोडी नसती तर साखरेत आली ऊसात तरी गोडी कुठून आणि तुझं स्वभाव आहे. ऊस कधी कडू लागत असतो का. कारलं कधी गोड लागत असते का. कडू लागणं कोणाचा स्वभाव आहे. आंबट लागणं कोणाचा स्वभाव आहे. बरं का किती लिंबू पिकलं तरी ते गोड लागत असते का. कारलं किती पिकलं तरी ते कडू खाणं टाकत असते का. आणि आंबा पिकला तर गोड लागते ना नाही का. जरूर द्या पुढे. परंतु या ज्ञानाची जनक इंद्रिये अंतःकरणाने सुषुप्तीत नाही. म्हणून ज्ञान नित्य आहे असेच म्हणणे भाग आहे. ज्ञान काय आहे. झोपेतून आपल्याला वर्ष म्हणतो मी सुखाने झोपलो होतो काही जाणत नव्हतं. त्या सुखाचं प्रकाशन आणि अज्ञानाचं प्रकाशन कोणी केलं. विना प्रकाशन केल्याशिवाय आपल्याला कळत नसते. मग प्रकाशन करणारा एक आत्मा काय केला पाहिजे मानलाच पाहिजे. केन उपदेशितम म्हणा प्रश्नोपनिषदेवा येणक्षते शृणोदितम निवृत्ती याकडे पंचदशीमध्ये आहे. प्रज्ञान कशाला म्हणत असतात ते ज्ञान स्वरूप असतं. चांगलं आहे विचारसागर चांगलं करा म्हणजे पंचदशी समजायला सोपी जाणे. पुढे ज्ञाना वाचून आत्मा कधीही राहत नाही. त्याप्रमाणे उष्णता टाकून अग्नी कधीही राहत नाही. म्हणून उष्णता हेच वन्नीचे स्वरूप आहे तसे ज्ञान ते आत्मेचे स्वरूप आहे. अग्नी कुठं थंड झालाय का. मग उष्णतेला सोडून कोण राहत नाही. अग्नी राहत नाही. सूर्याला सोडून काय राहत नाही.
प्रकाश राहत नाही, राजयोगाची होत नाही. तो त्याचं स्वरूप आहे, त्याला स्वरूप लक्षण म्हणायचं. कधी असते आणि कधी नसते त्याला काय म्हणायचं, तटस्थ लक्षण. आणि स्वरूप लक्षण म्हणजे नित्य समया, ते त्याला टाकता येत नाही. नाही का, माणसाला काळेपणा टाकता येतो का? किती प्रयत्न केला तरी ते साधं काय आहे. पण लोक प्रयत्न करतात ते 500 रुपयाच्या एका महिन्याकरता बाटल्या वापरतात, केमिकल म्हणतात. जाऊया, आपला विषय नाही. स्वरूप कोणाला म्हणायचं? जे कधी त्याच्यापासून गेला होऊ शकत नाही त्याला काय म्हणत असतात स्वरूप म्हणाला. पुढे आगमापायी असतो तो गुण असतो. उष्णता आणि ज्ञान आगमापायी नाही, म्हणून ती अग्नी आणि आत्म्याचे स्वरूप आहे. जे पहा, जे आगमापायी असते ते काय असते, जे अनित्य असतं ते येता आणि जाता, त्याला आगमापायी असं म्हणतात. आणि गुण आगमापायी असतो, स्वरूपी आगमापायी असते. गुण आत्म्याचा आनंद हा गुण नसून काय स्वरूप आहे. ते कधी असते कधी नसते असं आहे. कधी आणि गुण कसा असतो, कधी असतो आणि कधी नसतो. एखादा आंबा आहे त्याचा हिरेपणा, त्याचा गुण आहे की पिकल्यानंतर हिरेपणा असतो का जातो. एक आहे की आंब्याच्या ठिकाणी टरफलावरती पिवळी छटा येते का, अशी पिवळी छटा येते. जसं पिकते ना तसं त्याच्यावरती छटा आहे. फळाचा विक्रय करणारा माणसा त्याला माहिती असते का, ते काय आंबा असला का त्याच्यावरती पाडाला आंब्याला तुम्ही कसे ओळखता? आंब्याचं झाड आहे, त्याला काय आलेलं आहे, फळाला आंबा आलेला आंबा तुम्ही कसे ओळखले? त्याचा रंग काय होतो, लाल रंग दिसला म्हणजे म्हणतो आंबा कसा झाला. राघू कोणत्या आंब्यावर बसतो, बाबळीवर बसतो. बाबळीवर बसणार वेगळेच असतात. मग कशावर बसतो, आंबे डाळी, आंबे ज्या डाळीला आंबे आहे त्याच्यावर जाऊन बसतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलं भक्तिशास्त्रामध्ये आलं. त्या कावळ्याला सांगत असतात तुझ्या परमात्मा येणार आहे, एखादा संदेश आम्हाला दिला तर तुझा कोणती फळं खायला देऊ, चिंतेची का कोणती फळं खायला देऊ, आंबी आहे डाळी. सगळ्या फळाचा राजा कोण आहे, फणस आहे का? एवढं एका माणसाकडून एकच उचलले. जाऊ द्या, फळाचा राजा कोण आहे, आंबा आहे. जाऊया, फुलाचा राजा कोण आहे, सांगता येईल. फुलाचा राजा कमळ आहे. त्याची ऐट काय वेगळी आहे. कमळ काय जमिनीतून निघते का, त्याच्याकडे पाणी असावं लागतं, काय असावं लागतं, आणि त्याच्यात ते राहते. भ्रमर कोणत्या फळावर बसतो, कमळावर बसत असतो. ऋण रे भ्रमरा. जाऊ द्या, भक्तिशास्त्र. जी वस्तू कदाचित असते आणि कदाचित नसते तिला आगमापायी म्हणतात. उत्पत्ती विनाश अंतकर वृत्तीचा होतो, ज्ञानाचा नाही. केवळ आत्मस्वरूपात ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. उत्पत्ती विनाश कोण, नाश कोणाचा होत असतो, आत्म्याचा होत असतो, शरीराचा होत असतो. अग्नी आत्म्याला जाळतो, शरीराला जाळतो. मग आत्म्याचा कधी नाश होता, विनाश विद्धी येणं सर्व विनाश मग न करते. पण तो अग्नीने जाळत नाही, स्वस्तली मजा येते प्रियते नायम भूत्वा भवितवान नैनम चिंतन्ति. याचा विचार बघून भगवद्गीते 2ऱ्या अध्यायाला पुढे
आत्मज्ञानाची सहाय्यता घेतलेली वृत्ती किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष व्यवहाराचा हेतू आहे असे अवच्छेदवादी मानतात. आणि आभाससहित वृत्तीने व्यवहार होतो म्हणजे आभासद्वारा अथवा साक्षात वृत्तीद्वारा आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार सिद्ध होतो असे आभासवादी मानतात. आभास नाही. विशेष ज्ञानामध्ये व्यवहार होत नाही. एका विना ताऱ्याशिवाय वीज काय करू शकत नाही, प्रकाश देऊ शकत. पण प्रकाश देण्याकरता काय ते तारेच्या द्वारा आहे. ते कोणाच्या द्वारा? ते तारेचाही प्रकट होत नाही बा, त्याला बल्ब असावा लागला. ते काच सुद्धा प्रकाश देत नाही. त्याचं प्लेटिनम नावाची तार असते त्या बल्बमध्ये. ती तार जर समजा बल्ब काही कंडम झाला, तार त्यालाच प्रकाश आहे. आणि तो मग काचेच्या द्वारा काय पडतो, बाहेर पडतो. तसं सांगा, आत्मज्ञानद्वारा येणारी वृत्ती ही प्रकाशन करत असते. आत्मज्ञानाचा सहाय्य घेतलेली वृत्ती प्रकाशन करते अवच्छेदवाद. आणि आभाससहित वृत्ती प्रकाशन करते आभासवाद. पंडित वाचस्पती मिश्रांचा अवच्छेदवाद, प्रकाशात्मा वगैरे विद्यारण्यांचा आभासवाद. पुढे अवच्छेदवादी किंवा आभासवादी यांचे मतात व्यवहार ज्ञानाविषयी भेद असला तरी सर्वांचा प्रकाशक ज्ञान स्वरूप आत्मा आहे या सिद्धांतात विरोध नाही. म्हणून आत्माचीच स्वरूप आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वाटा जरी दोन असल्या तरी सुद्धा कोणती वाट कोणत्या गावाला जाऊ असते नाही का? नाही दोन वाटामध्ये एक जाते कुठे आपली तिकडे दोन्ही वाटा असल्या तर शेवटी कोणतं होईल? दोन्ही वाद असले. कोणते दोन वाद? आभासवाद आणि पण दोघांनाही मात्र आत्मा ज्ञान स्वरूप आहे. मग काय कोणती दिंडी शेवटी कुठेच असते. नाही म्हणतात तुमच्या अमक्या दिंडी जर पंढरपूर वेगळं आहे, दुसऱ्या दिंडीचा पंढरपूर वेगळं आहे. पंढरपूर अनेक आहे काही एक आहे. त्याचा ज्ञान स्वरूप आत्मा किम स्वरूप आहे असा आत्मा अलग भाषेमध्ये चांगला आहे. मराठी भाषेत आहे. मग तेच पुढे पंचदशीमध्ये आहे. त्याला चित्रदीप म्हणतात. ज्ञान स्वरूप आत्मा आहे त्याचं वर्णन तिथं केलं आहे. समजलं का? आता कोणता विचार राहिला? आता आनंद रूप आहे. कधी समाजात आहे संख्या कुठे कीर्तनाला गेलेली आहे का? चला श्री गुरुचरण सरोज